9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी ज्या पद्धतीने गेल्या वर्षी 9 ऑगस्टलाच सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जम्मू काश्मीर येथे सिंदूर आर्मी महारगदान यात्रेचं आयोजन केलेलं होतं, त्याच पद्धतीनं हे वर्ष दुसरं सिंदूर आर्मी महारगदान यात्रा ह्या वर्षी दिल्ली या ठिकाणी आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये होणार आहे। गेल्या वर्षी अतिशय यशस्वीपणे पार पडलेली सिंदूर महारगदान यात्रा आमची जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल, श्रीनगर कमांड हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल अशा ठिकाणी आर्मीच्या जवानांसाठी पहलगामचा हल्ला झाल्यानंतर लगेच 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ सांगली जिल्ह्यातील 1500 युवकांनी, पैलवानांनी तिथं जाऊन आर्मीच्या जवानांसाठी रक्तदान केलं। खरं तर देश स्वतंत्र झाल्यापासून 75 वर्षामध्ये आत्तापर्यंत कधीही न घडलेली घटना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आणि शिवसैनिकांच्या वतीनं ती जम्मू काश्मीर येथे गेल्या वर्षी पार पडली। त्याच पद्धतीने आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांनी जम्मूमध्ये जाहीर केले होते की हा उपक्रम शिवसेनेच्या वतीनं दरवर्षी घेण्यात येईल। त्याच पद्धतीत त्याच धर्तीवर आज आपण दिल्ली या ठिकाणी आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या 6 तारखेला सांगली ते दिल्ली अशी श्रीनाथ एक्सप्रेस आपली निघणार आहे। त्या श्रीनाथ एक्सप्रेसमधून सांगली जिल्ह्यातील क्रीडा सेनेचे असतील, सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक असे मिळून 1200 युवक दिल्लीला जाऊन जवानांसाठी रक्तदान करणार आहेत। खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जवानांसाठी रक्तदानाचा उपक्रम ह्यापूर्वी कधीही झालेला नव्हता। ते आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आज होतो आहे। खरं तर ह्या कार्यक्रमासाठी ह्या 6 तारखेला सांगली रेल्वे स्टेशनवर राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय नामदार उदयजी सामंत साहेब, त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई साहेब, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब हे उपस्थित राहून आमच्या श्रीनाथ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून ट्रेन दिल्लीच्या दिशेने रवाना होईल आणि 8 तारखेला सकाळी पहाटे दिल्लीमध्ये पोहोचेल। 8 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये 500 युवकांचं रक्तदान आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये होईल। 9 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 700 युवकांचं रक्तदान हे आर्मीच्या जवानांसाठी आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये होईल आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय नामदार राजनाथ सिंह साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। सन्माननीय उपस्थिती म्हणून ते उपस्थित राहणार आहेत। त्याच पद्धतीनं आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब हेही स्वतः उपस्थित राहून आर्मीच्या जवानांसाठी स्वतः गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं श्रीनगरमध्ये रक्तदान केलं शिंदे साहेबांनी, त्याचप्रमाणे ह्या वर्षी ते स्वतः रक्तदान करून तिथं उपस्थित राहणार आहेत। त्याच पद्धतीने आमच्या पक्षाचे सर्व 13च्या 13 खासदार, राज्यसभेचे खासदार, नामदार उदयजी सामंत साहेब असे सर्वजण आमच्या पक्षातील प्रमुख नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत।